विदर्भातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिले आहेत। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील राजकारणाला मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे। विदर्भातील 4 प्रमुख महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिले आहेत। नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले। आज अकोल्यात मनसेच्या आढावा बैठकीदरम्यान राजू उंबरकर यांनी ही माहिती दिली। विदर्भात ही युती प्रभावी ठरेल आणि निवडणुकांमध्ये मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अकोला महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजू उंबरकर हे जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या। आगामी निवडणुकांसाठी मनसेची रणनीती आखली जात असून शिवसेना मनसे युतीमुळे विदर्भातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीकडे आता विदर्भासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या युतीचा इतर पक्षांच्या रणनीतींवर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। एक चांगलं चित्र ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, तुम्ही जर आता ग्रामीण भागामधल्या निवडणुका जर पाहिल्या असतील, नगरपालिका असेल, त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला होता आणि एक चांगलं चित्र नगरपालिकेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। सोबतच आता महानगरपालिकेत सुद्धा तीच परिस्थिती राहील। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीचं एक आपल्याला येणाऱ्या निकालावर लक्षात येईल। विदर्भात सुद्धा आपल्याला युतीचा परिणाम चांगला दिसेल। सन्माननीय साहेब जे आदेश देतील त्या प्रकारे आम्ही इथे काम करूया।